आलेले आहे. या रूममध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला. तर इथे संशयास्पद काही दिसत नाही. नेमका मृत्यू कशामुळे झाला पोलीस त्याचा शोध नंतर घेतीलच. कोटपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अमृत लॉजवर आंबेगाव तालुक्यातील स्नेहल शिंदे या महिलेचा मृत्यू झालेला आहे. पोलीस त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. तर तुमचं काय नाव? जे महिला मृत्यू झाली तुमची कोण नातेवाईक? बहीण होती, मावस बहीण. काय प्रथम दर्शन तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल? पाहूया आता पोलीस आता आम्हाला घटना कळाल्या आम्ही इथं इथपर्यंत आलो. आता पोलीस चौकशी करतात, त्यातून जे काय होईल ते कायदेशीर तुमची मागणी काय असेल? कायदेशीर कारवाईची काय असेल ते कोणावर कारवाई व्हावी? ते काही आरोपी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. संशय तुमचा काय कोणावर वगैरे? हो, अजून ते आत्ताशी पोचल्यामुळं एवढे नाही पोलीस तपास करतात तसं आम्ही तुम्हाला कळवतो नाही का. पोलिसांनी पूर्णपणे तपास दोषीवर कारवाई व्हावी अशी हां मागणी. अशी मागणी. दोषी कोणाचा असेल म्हणजे सोबत कोण आला असेल किंवा इथं काही घातपात झाला असेल तुम्हाला प्रथम दर्शनी काय वाटतं? पाहूया आता पोलीस सांगते ना आता आल्यामुळे तुमची एवढं मागणी? आरोपीला शिक्षा व्हावी. नाही याच्यातून आम्ही बघितलं आणि बघितल्यानंतर आम्ही त्यांना झोपलेले औषध बघितलं. 9 वाजले. 9 वाजल्यानंतर बी 11 वाजेपर्यंत त्या महिला झोपलेल्या आहेत. म्हणून आम्ही त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. तर ते या मृत अवस्थेत म्हणजे त्यावेळेस हा दरवाजा उघडा होता असं त्यांनी सांगितलं. त्यांनी डायरेक्ट स्पष्ट सांगितलं लॉज मालकांनी. आणि CCTV वगैरे देण्यास सुद्धा लॉज मालकांनी नकार दिलेला आहे. म्हणजे आमच्याकडं कुठल्याही प्रकारचं हे नाही राहिलेलं. CCTV आहे का इथं? तिथे एक CCTV दिसते पण इथं आतमध्ये आम्हाला कोणी CCTV दिसत इथं नाही, प्रिमायसेस मध्ये नाही का? प्रिमायसेस मध्ये दिसत नाही इथं. आता तुमचा आरोप असा आहे की आतमधून कडी होती, दरवाजा उघडा होता. नेमके आरोप काय? आता आरोप असा आहे का नेमकं कोण आलं होतं, कोण गेलं होतं. मग समजा महिला आतमध्ये झोपलेली आहे तर मग कडी का उघडली? तुमचा असा संशय आहे की आतमधून कोणी बाहेर आलंय कडी उघडून? आणि असं आम्हाला वाटतं. सगळं दिसतंयच ना स्पष्टपणे का दरवाजा उघडा होता म्हणून असं वाटतंच ना आम्हाला. कारण जर एकटी महिला असेल तर आतून कडी लावून कडी लावूनच झोपणार आणि मग दरवाजा उघडा कसं काय? बरं मग यांना कळलं तर मग यांनी दरवाजा वगैरे तोडायला पाहिजे ना त्या महिलेला. समजा बाहेर काढायला महिला अजून का उठली नाही, मग दरवाजाची कडी तुटलेली नाही किंवा अशा कुठल्याच गोष्टी ज्या घडायला पाहिजे ते दिसत नाही. स्पष्टपणे ते सरळ दरवाजा उघडून एंट्री अशी त्यांची झालेली आहे इथं. काय दरवाजा घातपात? उघडा होता म्हणूनच ना. काय घातपात वाटतोय? नाही आता पोलीस त्यांचा तपास योग्य प्रकारे करतायत. त्यांच्यानंतर नक्की काही आता माहिती तुम्ही आपल्याला- पाहिले नेमकी तुम्हाला काय वाटतंय? आता ह्या माहितीनुसार तर आम्हाला जसं तुम्ही बोलताय तशा पद्धतीने वाटतंय. पण आता पोलीस पण त्यांचा तपास चालू आहे. योग्य तपासामध्ये योग्य माहिती पुढे येईल त्यानंतर ते कार्यवाही करतील. कारण आम्ही त्यांच्या रजिस्टर CCTVची विचारणा केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे रेकॉर्ड नाही आणि सदर जिल्ह्याचा जो मालक आता हा जो दरवाजा दिसतोय थोडासा घाबरून किंवा घाबरल्या अशा अवस्थेत किंवा थोडासा काही कोणाचा धाक असल्यासारखा तो बोलत होता. म्हणजे दबाव घाल. त्याला आम्ही विचारल्यानंतर त्याने मध्ये काही गॅप घेतला. त्याच्यानंतर त्याने त्याचं उत्तर दिलं का माझ्याकडे कुठल्याही प्रकारची CCTVची व्हिडिओ नाही, डिलीट झालीत मला रात्री. ही कुठली पद्धत झाली त्याची बोलायची? रेकॉर्ड देखील दाखवलं नाही आणि CCTV देखील दिलं नाही. दाखवलेलं नाही अजून. आम्हाला घटना समजतात आम्ही इथं पोहोचलोय. अजून पण आम्ही पोलिसांचा आता हा जो दरवाजा दिसतोय ह्या दरवाजाच्या असं की वगैरे वापरून आतमध्ये कोणी प्रवेश करू शकत तसा नाही. करू शकत नाही कारण तो दरवाजा कडी-कोंड्याचा आहे. आतमधून सुद्धा कडी-कोंडा आहे. समजा मास्टर कीचा दरवाजा असता मग दुसरीच्या यांच्याकडे असल्यामुळे मग ते उघडून आतमध्ये जाऊ शकतात. ही पण कुठली नाहीच आहे ना त्याला. सगळ्या गोष्टी अशा अस्तव्यस्त दिसतात. सेंटची बॉटल असेल, चाप असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी लेडीजच्या या ठिकाणी अस्तव्यस्त दिसतात. कशा पद्धतीने आता इथं तोडलेलं काही नाही. तुमचा आरोप नेमकी काही घातपाताचा वाटतोय की वेगळा काही संशय? नाही तर तशा पद्धतीने वाटते पण पोलीस त्यांचा योग्य तो तपास करणार आहे. त्यामुळे आपण आता काही जास्त बोलून उपयोग आता नाही. नियमाने जर लॉजिंग असेल तर त्या प्रिमायसेसमध्ये CCTV लावणं गरजेचं आहे. पाहिजे. दरवाजाच्या आतमध्ये कोण जाते हे कमीत कमी इथं दिसलं पाहिजे. आतमधली प्रायव्हसी असते तो भाग वेगळा आहे पण कमीत कमी प्रिमायसेसमध्ये दरवाजाच्या आतमध्ये कोण जाते याची तरी CCTV तिथं पाहिजे. इथं कुठंच नाही ना CCTV. इथं नाही. CCTV प्रिमायसेसमध्ये नाही, बाहेर 2च आहेत फक्त. 2 CCTVची पण फुटेज म्हणजे जे खाली बार आहे तिकडे CCTV आहे. बार आहे किंवा आपण जिना चढून वर आल्यानंतर त्या जिन्याच्या याच्या काउंटरपाशी पण तिथं आहे किंवा त्यांच्याकडे रजिस्टर आहे. त्या रजिस्टरवरती पण पूर्णपणे व्यवस्थित माहिती नाही का कोण आलं होतं, कोण गेलं होतं, त्या महिलेसोबत कोणी होतं का, त्यांचं कोणाचं आधार कार्ड त्यांनी घेतलंय का,
हे लॉजचे नियम आहे त्या नियमाप्रमाणे हे आता चाललंय. एक बॅगचा देखील जिना आहे, इकडून जे येत आहेत त्यांचे देखील फुटेज कशा पद्धतीने हा भेटतात? मग मी तेच आता ते आता आम्ही अजून व्यवस्थित इकडचे सीसीटीव्ही अजून बघितले त्याची नाही. जरी असला तरी पण रजिस्टरला पुढे जावंच लागणार आहे ना. हा रजिस्टरला नोंद पाहिजे ना व्यवस्थित, कोण आलं होतं कोण गेलो होतं. काय नोंद दाखवली का तुम्हाला नाही, काही कोणी? नोंद नाही आमच्याकडे असं सांगतायत ते. याच्यात काहीतरी फ्रॉड दिसतोय हा. आणि याच्या आम्हाला हे भेटलं पाहिजे, फक्त न्याय भेटला पाहिजे आणि कडक शिक्षा बरं त्या सदर महिलेला 9 वर्षाची मुलगी आज तिच्याकडे पाहणार कोणी. आई वडील त्याच्यावरच होते नाही का. हम्म. बाकी कुठं- या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला सदर मिळतील का हा आमचा प्रश्न आहे. ठीक. त्या ठिकाणी त्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आपण जर पाहिलं पहा ना, एखादी महिला ज्यावेळेस एक मिनिट हात आपल्याला असते. चालेल ना. त्यावेळेस हात कडे तोडण्यात जो येतो लावून म्हणजे कोणती चिठ्ठी? लावूनच ती झोपणार बरोबर. आणि या दरवाजा कोणती मास्टरकी नाही, म्हणजे हा दरवाजा मास्टरकीने उघडू शकत नाही, हा कडे कोंड्याचा दरवाजा आहे. मग जर ती महिला आतमध्ये झोपलेली आहे हे यांना कसं कळलं? जर यांनी दरवाजा तोडून आपण असं गृहीत धरू की दरवाजा तोडून यांनी आतमध्ये प्रवेश केला तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कटावणी लावलेली दिसत नाही. उचला बरं ती चिठ्ठी. पूर्ण धारपूर दरवाजाची आहे तशीच आहे. आणि अनेक प्रश्न करतात त्या नाही. मुलीचा मिळावा. अनेक गंभीर प्रश्न करतात त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि या सगळ्यातून आणि हा सगळा प्रेमाचा आहे. संपूर्ण या ठिकाणी CCTV या प्रिमायसेसमध्ये कुठेही CCTV आढळत नाही. आता खरं तर नियमानुसार या प्रिमायसेसमध्ये CCTV असणं गरजेचं आहे. रूम नंबरमध्ये किती जण येत आहेत, किती जण बाहेर जात आहेत याची देखील शहानिशा या ठिकाणी केली झाली पाहिजे. कोणत्या प्रकारचं सीसीटीव्ही फुटेज दिलं नाही. सीसीटीव्ही नाही ते एक आहे फक्त खाली आतल्या प्रिमायसेसमध्ये एकही सीसीटीव्ही दिसत नाही. नाही आता हे काउंटरचं CCTV आहे, परंतु ज्या रूममध्ये समजा एंट्री प्रायव्हसी आतमध्ये, बरोबर. पण रूममध्ये कोण येतंय कोण जातंय याची कोणत्या प्रकारचा CCTV नाही. नाही बरोबर. आता समजा इथनं माणूस आतमध्ये गेलाय पण कुठल्या रूम मध्ये गेलाय हे कसं कळणार आहे आपल्याला? बरोबर आहे का नाही? हा त्या रूममध्ये कोण व्यक्ती गेले ते हा, कळणार. ते पण नाही कळणार ना. आठवड्याचा ठीक आहे, दोन साईड दोन सीसीटीव्ही इथे एक आहे आणि आतमध्ये त्या साईडला एक आहे. हा. जर बाहेर कोणी समजा पडलं असेल दोन फॅमिली आतमध्ये गेली तर मग नेमका हा माणूस त्याच फॅमिली सोबत आलेला आहे किंवा काय समजा घटना झाली तर हे कसं कळणार आहे आपल्याला? ठीक आहे. अनेक गंभीर प्रश्न तर या नातेवाईकांनी उपस्थित केलेले आहेत. बाहेर